माझ्या मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आपल्याला झालेला आपला टाइम, तर आपण जाणार होता आता. तर मित्रांनो गाडी आपली धुवून घेतलेली बघा, आज पाणी घालतो चालला कॉलेज. तर आपण तर आपल्या मित्रांनो घेतलेलं बघा गाडी, आज चाललो होतो आपण. का सर ते गाडी ठेवलेली बघा इथं आपली लावलेली, तर चाललो होतो आपण. काल काय आलं नव्हतं म्हणून आता काय माहित काय म्हणते. मेरी जान तिरंगा हे बघा आपला इंजन. तर आलो तो वर्गात आपण. इंजन दिन होय मला का कुठला झालं? उत्तर प्रदेश. आपला अभ्यास झालेला बघा, ठेवून दिलेला आपण मध्ये. तर अभ्यास पोस्टात खातं खोलायचं पण ऐकून खोला ना. बरोबर लहान का तू होते बरं का? मग आता तुला म्हणलं रे अच्छा. पुन्हा आता तर आपण डबा नव्हता आणला बघा मित्रांनो. तर आपण आता जेवण करायला घरी चाललो होतो बघा. तरी बघा आपला मित्र बघा आज कधी दिसती सांगा एवढी. चाललेलो आपण जेवण करायला किती बघा मित्र येतात इकडून घरी बघा जेवण. तर आपण चाललेलो बघा. बघा मित्रांनो इकडे थांबलो होतो जरा, लावलेली आपण. बघा आपल्या इकडे मित्र बसलेले. त्याला काय म्हणलंच नाही मी गाडी घेऊन आलो. बघा मित्रांनो क्रिकेट खेळत आहेत बघा इतर विद्यार्थी जेवण करतात आपल्या मित्राचं. आज मी काय डब्यात नाही आणला, आपल्या घरी जेवण करून आलो. काय म्हणले रे सर? सर काय म्हणले? ते नाही ब्लॉग बंद कर ना मग. हा विचारू दे ना मग. बाहेरच खेळत आणि एकदा हल्ला त्या बापानी झालं ते झालं ते याचं फॉर्म भरायचं चालूच बघा. आपल्या मित्राने लॅपटॉप आणले. आपला मित्र पडेल आता उचलून आणलं ते झालं. तिथून उचलून कशामुळे आणलं होतं ते मोकार हे करायला गंगात पडून थोडं वर आले तात्या सोडून मला जाऊया ना आमच्या गावात. मग त्या तात्या मध्ये आपण बघा मित्रांनो आपल्या डायरेक्ट एसी येतं. मोदीवर योगी मे गंभीर एसी दाखवली ना या बघा एसी दोनच तरी गरमा लागले काय करावं. आज बघा बल्ब लावलेत बघा सगळं. हा मम्मी पंखा लाव. एसी चालू केल्या हवा येते पलीकडे झाली का रे एसी चालू? काय डिस्कशन चालू? बिडाला जायचं मला गेवराला जावं लागेल. बीडची गाडी करायची म्हणजे मग तिथं कुठं थांबत आहे कधी वरून. मित्रांना आपल्या मित्रांना त्यांना बीडला जायचं होतं तंत्रप्रदर्शनासाठी. तर डिस्कशन बघा त्यांचं काय काय चालू. तिथून लॅपटॉप घेऊन येणार म्हणले. एक गाडी आहे मोटरसायकल गोड घातला. तर मित्रांनो आपली इशी म्हणून पडलेली मित्र आले ते नीट करायला. हे बघा सर ते सगळे आले. कमी झाली फास्ट ती कमी झाली. सोळा एकदम हाय होते. 16च्या खाली येत नाही. लॉक केलेली असते 16. चालू बघा आमची इशी आता. ओके 16 वगैरे गाडी 16 केली बघा इशी डायरेक्ट फुल आता.
काय झालं माहिती आहे का, टीसी झाल्यात बघा दोन्ही चालू. पाल पाल येस चालू झाल्यात, पण हे बघा हे हवा जरा उघडायचं गार व्हायचं नाही. आपला मित्र पॅक करतोय सगळं. व्हिडिओ डायरेक्ट आता 1 घंटे झालं. पंखा चालू केले की हवा येते. होय, एसी चालू केली की हवा येते. नीट करत आहे बघा विवेक शेंडगे. काम असलं सांगा. काम असलं सांगा काय. एवढा कम द्यायला. काय झालं बाबा, तर बांधायचं चालू बघा. पुष्टी पाष्टी हे द्वारे बसलीत बघा सगळे. हे आपला विवेक पीसी नीट करतोय बघा. हे बघा हे जर रिमोट असं कंट्रोल आहे एसीचं, आणि वाम्या बांधतो बघा. झालं का नाही वाम्या बांधायचं. मित्राला दोरी दोरी करत होता, मग टाकली त्या खिशात दोरी. आपण नाही होते लय छावा हाल लागलं म्हणले. फक्त 16 जिंकलं तिने. हा मित्रांनी गाडी घेतलेली बघा. कोणची घेतली, पॅशन प्रो ना. हा मग पेढे कावा द्यायचे. देऊ ना उद्या. उद्या असतात का, आज माहीत झालं ना उद्या पेढे. देऊ ना माने हॉस्पिटल मधले. त्या स्वीट होम मधले का खालच्या. नर्स नसती. चाललो का आता आपलं झालं काम. काय बघा आपण कुत्र्याची गँग बघा. तर हे आपली गाडी इकडे आणलेली बघा. आज चाललो होतो आपण आता. पांडुरंग मोंडे शाळेतून आलता आणि इथं उभा राहिला होता, तुम्ही बघू शकता. आता हे व्हिडिओ आपण सरला दाखवून होतो. तुम्ही म्हणत असं एवढं लांब चालत कुठं. अरे बघा ना आभाळ कसला आले. अरे आपला मित्र होता त्याची बस आहे. तुम्ही म्हणता असं नाही, हे आपले मित्र होते. याला कट आलता, हे गाडीत पडायला लागला आता. आपलं भारी बांधले म्हणले. माने हॉस्पिटल बस आहे. लाडू आली बस. आपल्याला उपसरपंच तेव्हा घेतलेला चहा. आलेलो बघा घरी आता. गाडी फिट दाबली बाहेर. आपण चाललो खरी आणत बघा आपल्याला चहा प्यायचा. हे आपला मित्र येत आहे तिकडून. चला डायरेक्ट खरी घेऊन चहा पितो मस्त आता पशी. तर आपल्याला म्हणले त्यालाच पुढं घेऊन या. तर पाहुणे आलेत बघा. ही त्यांची गाडी. गाडी त्यांची नाही, गाडी आमचीच आहे, पण त्याला आणलं गाडीवर. त्या बघा त्यांची गाडी इकडे. आता दिसायचं नाही आता. प्रगती चालू देशात जाऊ दे. आणि आपल्याला सांगितलं त्यालाच पुढे आणायचं. कोणता सनीचा डायरेक्ट चाललेलो बघा आम्ही. तर 160 हे बघा. तेलाचा पुढा झाला 160 रुपयाचा. 145 ला होता 3-4 दिवसापूर्वी. ते अंध भक्तांचं रिकामं काम आहे. मंदिर नाही चाहिए. हे बघा चाललेलं बघा घरात द्यायला. राशन आणायला चाललो होतो आपण आता. आपण गाडी लावली. तास पाणी आलं तर आपण नव्हतं. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपत आहे बघा मित्रांनो.